माझ्या बालमित्रांनो, बेड टाईम स्टोरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बाळांनो, पूची एक खरा मित्र ही एक छोटीशी पण मजेदार गोष्ट ऐकूया. आजच्या गोष्टीचा पात्र पूची हा एक केसाळलेला 6 डोळ्यांचा कीटक आहे. पूची या कीटकाला 100 पाय आणि केसाळलेले शरीर असते. त्याच्या दातांवर सुद्धा केस असतात आणि कोणी जर याला स्पर्श केला तर त्याच्या हाताला पायाला प्रचंड खाज यायला लागते. त्यामुळे सगळेच जण या कीटकापासून फार लांब पडतात. पूची जेव्हा बघायचा की त्याला पाहता क्षणी सगळी माणसं शी घाणेरडा यक असे म्हणतात तर त्याला खूप वाईट वाटायचे. पण त्याच्या 6 डोळ्यांच्या चेहऱ्याने त्याला हे दुर्लक्ष करणं कठीण जायचं. पूचीला जाणीव झालेली की त्याला एक खरा मित्र पाहिजे आहे. एकदा त्यानं ठरवलं, अगदी दृढ निश्चय केला, ते काही नाही, आज मी मित्र मिळवणारच. त्याने त्याचे संपूर्ण शरीर पाण्याने घासून काढले आणि मग एका मुंग्यांच्या समूहाकडे जाऊन त्यांना मैत्री करण्यासाठी विनंती केली. पूची त्या मुंग्यांना जाऊन म्हणाला, हॅलो, मी पूची. अगदी मोठी स्माईल केली त्याने. स्माईल करता क्षणी त्याच्या दातांवरचे केस अगदी स्पष्ट त्या मुंग्यांना दिसू लागले. त्याला बघून मुंग्यांना सुद्धा त्याच्याबरोबर मैत्री करावीशी वाटली नाही. मुंग्यांनी त्याच्याकडे दुर्लक्षच केलं. त्या त्यांच्या कामातच मग्न राहिल्या. मग पूचीने पुन्हा विचारलं, हॅलो, मी पूची. तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का? मुंग्या मग एकत्रच मोठ्याने ओरडल्या, काम 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 असं म्हणतच साखरेचा एक मोठा मोठा कोण पाठीवर घेऊन त्या चालतच राहिल्या. पूचीकडे त्यांनी लक्षच नाही दिलं. पूचीला खूपच वाईट वाटलं. मग पूचीने काय केलं? दुसरा मित्र मिळवायचं ठरवलं. पूची हळूहळू चालत 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 एका गोगलगाईकडे गेला आणि त्या गोगलगाईला खूप गोड आवाजात म्हणाला, हॅलो, ताई, तू माझी मैत्रीण होशील का? गोगलगाईला काही फारसं ऐकूच आलं नाही. गोगलगाई फारच लाजाळू होती. तिने तिचं संपूर्ण शरीर तिच्या शेलमध्ये गुंडाळलं आणि आतूनच म्हणाली, तुला जे काही बोलायचं आहे ते तू पेपरवर लिहून देशील का? पण पूचीकडे पेपरच नव्हता. मग पूचीने विचार केला, जाऊ देत, मी दुसरा मित्र शोधतो. मग पूची पुढे पुढे जात असताना पूचीला अचानक एक काळ्या ढगांसारखा डासांचा समूह जाताना दिसला. पूचीने त्यांना विचारले, माझ्याशी मैत्री कराल का? पण डास मोठ्याने पूचीकडे बघून म्हणाले, रक्त रक्त रक्त, आम्हाला रक्त पाहिजे आहे. त्यांनी पूचीकडे जराही लक्ष नाही दिलं आणि पूची पुन्हा पुन्हा त्यांना विनंती करतच होता. पण त्यांनी लक्ष न दिल्यामुळे पूची पुन्हा दुःखी झाला. मग पूची तसाच मधमाशीकडे गेला. तिथे पण जाऊन मधमाशीला मैत्री करायला सांगितली. तिने पण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. मग पूचीला मात्र खूप रडू येऊ लागलं. पूची पानांमध्ये गेला आणि जाऊन तिथे रडायला लागला. आणि त्या रात्री काय झालं? एक वादळ आलं आणि पूचीच्या अंगावरचं पान उडूनच गेलं. पूची तेव्हा मात्र खूप घाबरला. इकडे तिकडे पाहू लागला. पूचीने आपलं सगळं शरीर पिळवटून घेतलं आणि तो तसाच झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी पूची जेव्हा उठला तेव्हा त्याला थोडं बरं वाटत होतं. त्याने इकडे तिकडे बघितलं आणि त्याला जाणीव झाली की त्याला आता भूक लागली आहे. मग तो सकाळची न्याहारी करण्यासाठी हिरव्यागार गवताकडे सरपटायला लागला.
त्याने गवतावर एका छोट्या मुलीला बघितलं आणि घाबरून तो तिच्या पायातल्या बुटावरतीच चढला. ती मुलगी मात्र घाबरली आणि तिने पायच झटकला. पुची आता पुन्हा रडायला लागला आणि तेवढ्यात त्याला एक आवाज ऐकायला आला. कोणीतरी सौम्य आवाजामध्ये म्हटलं, "अरे, हा तर पुची आहे. छोटासा सुंदर पुची." पहिल्यांदाच पुचीला कोणीतरी सुंदर म्हणाले होते. पुचीला ऐकून गहिवरून आले. त्याने आवाजाच्या दिशेने बघितलं तर तो आवाज एका आजीचा होता. आजीने पुचीला हळूवार पानावर घेतले आणि तिच्या नातीला सांगितले, "बाळा, पुची हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. पुची हे मातीला खतासारखे आहेत. यांच्यामुळे मातीचा पोत सुधारतो. मातीमध्ये जीवाणूंची संख्या वाढते. त्यामुळे मातीचे पोषक तत्व वाढते आणि मग पिकांची गुणवत्ता सुद्धा खूप चांगली होते. पुची हा खूप खूप उपयोगी असतो." असं म्हणतच आजीने पानावरच्या त्या पुचीला मातीच्या ढिगाऱ्यावर सोडले. धडामधूम असा आवाज आला. पुची आता घाबरून ओरडायला लागला, "वाचवा, वाचवा, मला वाचवा." तो असं म्हणतच असताना हळुवार मौशार थंड मातीमध्ये पडला आणि बघतो तो काय, त्याच्यासारखे तिथे खूप सारे पुची होते. त्याला अंधारातनं एक आवाज ऐकायला आला, "हाय, आपण मित्र बनूया का?" पुचीने मागे वळून बघितले आणि त्या आवाजाच्या दिशेने त्याने विचारले, "कोण आहेस तू?" तेवढ्यात एक आवाज आला, "मी पियूची." तेवढ्यात दुसरा आवाज आला, "मी टिपूची." आणि मग तिसरा आवाज आला, "मी पुप्पूची." असं करता करता खूप सारे पुचीच्या जवळ आले आणि पुचीचे मित्र झाले. आणि मग पुची आनंदाने त्या आजीच्या मातीमध्ये राहत जमिनीचे खत बनवू लागला आणि खूप आनंदाने नवीन मित्रांबरोबर राहू लागला. गुड बाय फ्रेंड.